नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कवठेमहांकाळ तालुक्यात पिस्तुलांचा बाजार. गेल्या महिनाभरात कवठेमहांकाळ तालुक्यात अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आला आहे. अवघ्या 25 दिवसात पोलिसांनी 3 वेगवेगळ्या कारवायांमध्ये 4 पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे तालुक्यात कशी पोहोचत आहेत? मुख्य रॅकेट कोणाचे आहे याचा सुगावा पोलिसांना आतापर्यंत का लागला नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बोरगाव हद्दीतील कोड्याच्या माळावर कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश राजेश सपकाळ राहणार सांगली याला रंगेहात पकडलं. तो 2 देशी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. झडतीमध्ये 2 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, रोख रक्कम व सॅक असा तब्बल 1,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी दिनांक 8 मे रोजी अलकुड येथे रेल्वे फाटकाजवळील कालवा परिसरात पोलिसांनी गणपती पांडुरंग जानकर राहणार अलकुड येस तालुका कवठेमहांकाळ याला देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसांसह पकडलं. या कारवाईत 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी दिनांक 9 रोजी कवठेमहांकाळ शहरातील स्वप्नील वसंत मोटे राहणार अलकुडियस याला पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह पकडलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.